नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटर वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जी व्हिडिओ करत आहे ते टेक्निकल इन्फॉर्मेशनसाठी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेला आहे. जे की तुम्ही नवीन सिरीजमध्ये कोणता पण लॅपटॉप घेतला असेल, आसूसचा टफ सिरीज असेल, एचपीचा विक्टर सिरीज किंवा कोणत्या पण मॉडेलला तुम्ही आता रिसेंटली लॅपटॉप परचेस केलाय, जो तुम्हाला मल्टिपल स्क्रीनसाठी एक्सटेंड करायचा आहे. एक मॉनिटरला मधून तुम्हाला दोन आउटपुट काढायचे आहेत, म्हणजे सिंगल लॅपटॉप मधून तुम्हाला दोन मॉनिटरला आउट काढायचे आहेत. तर ते कशा पद्धतीनं तुम्हाला मॉनिटर मध्ये स्क्रीन एक्सटेंड करता येतात, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन आपण अनबॉक्सिंगचे व्हिडिओ किंवा डिटेल रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत आहे त्या तुम्हाला इझिली नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील. चला, हे कशा पद्धतीने वर्किंग करता येते ते आपण आता चेक करून घेऊया. चला तर मग आता आपण एका लॅपटॉप मधून दोन मॉनिटर एक्सटेंड करून बघूया. आता जो आपण लॅपटॉप यूज करत आहे तो आसूसचा टफ सिरीज मध्ये F17 हा लॅपटॉप आपण घेतलेला आहे. पण विक्टर सिरीज जरी समजा तुम्ही रेग्युलर ऑर्डर सिरीज घेतला असाल तर त्याला HDMI आणि टाईप सी चा पोर्ट हा कंपल्सरी येतोय. हा मॉनिटरला आता वर्किंग करून चेक करूया. या लॅपटॉपला जे पोर्ट आहे ते तुम्ही चेक करू शकता. जे पोर्ट पॉवर अडॅप्टर पोर्ट, लँड पोर्ट, HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट, टाईप सी पोर्ट आणि हेडफोनचा पोर्ट असं राईट साईडला हे पोर्ट आहेत. याच्यातील आपण HDMI पोर्ट एक कनेक्टिव्हिटीसाठी यूज करणार आहे, जे तुम्हाला मॉनिटरमधून एक HDMI केबल आलेली असते. आता या दोन मॉनिटरच्या दोन HDMI केबल आहेत. एक आपण कनेक्टिव्हिटी करणार आहे ते सिंगल डायरेक्टली HDMI थ्रू कनेक्टिव्हिटी करणार आहे आणि दुसरा जो मॉनिटर आपण आउटपुट करणार आहे तो टाईप सी थ्रू HDMI कन्व्हर्टर टाकणार आहे. त्या ठिकाणी कन्व्हर्टर टाकून तो मॉनिटर आपण कनेक्टिव्हिटी करणार आहे. तर तो कन्व्हर्टर तुम्ही चेक करणार असाल तर या पद्धतीने तुम्हाला कन्व्हर्टर अवेलेबल होईल. तसेच हा कन्व्हर्टर तुम्ही आपल्याकडून परचेस करणार असेल तर आपल्याकडे पण अवेलेबल आहे. तुम्ही व्हॉट्सअपला कनेक्ट होऊ शकता आणि याची प्राइस पण चेक करू शकता. आता कनेक्टिव्हिटीसाठी स्टार्टिंगला आपण टाईप सी टू HDMI कनेक्टिव्हिटी करणार आहे आणि HDMI टू HDMI अशा दोन्ही पण कनेक्टिव्हिटी करून येणार आहे. दोन्ही कनेक्टिव्हिटी केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला दोन्ही डिस्प्लेला दोन मॉनिटर आउटपुट आलेले दिसतील, जे की लॅपटॉपच्या आपल्या लेफ्ट साईडला एक प्रोव्हाइड केलेला आहे आणि लॅपटॉपच्या राईट साईडला एक प्रोव्हाइड केलेला आहे. तर याचे सेटिंग पण तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही मॅन्युअल सेट करू शकता. त्याच्यासाठी डिस्प्ले सेटिंग हा ऑप्शन आहे, तो तुम्ही चेक करू शकता. डिस्प्ले सेटिंगमध्ये राईट क्लिक करून डिस्प्ले सेटिंगमध्ये जावा. इथं आयडेंटिटी तुम्ही 1, 2, 3 असे 3 मॉनिटर येतील. जर समजा तुमच्या इथं दुसरा ऑप्शन आला तर तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करू शकताय. डुप्लिकेट वगैरे एक्सटेंड करण्यासाठी डिस्प्ले टू सेट करू शकताय. आता मी जी कनेक्टिव्हिटी करणार आहे ते मी या पद्धतीने कनेक्टिव्हिटी केल्यात. 3 नंबरचा जो मॉनिटर आहे तो लॅपटॉपच्या लेफ्ट साईडला ठेवलेला आहे. लेफ्ट साईडला कर्सर मूव्ह केल्यानंतर तुम्हाला कर्सर इकडे लेफ्ट साईडला आलेला दिसेल. तसेच माऊसचा पॉइंटर तुम्ही राईट साईडला प्रोव्हाइड केला तर तो तुम्हाला राईट साईडच्या मॉनिटरमध्ये गेलेला दिसेल. तर त्या पद्धतीनं आता आपण सगळे टॅब पण एक्सटेंड करून चेक करणार आहे. जर समजा तुमच्याकडे क्रोम ब्राउझर असेल, आता मी जी कनेक्टिव्हिटी करणार आहे ती शेअर मार्केटची जर मेंबर असाल, कोण ट्रेडिंगसाठी मॉनिटर एक्सटेंड करणार असाल तर त्यांच्यासाठी आता हा व्ह्यू दाखवणार आहे. तुम्ही क्रोम ब्राउझर ओपन करा. आता लॅपटॉपमध्ये एक क्रोम आपण ओपन केलेला आहे, ज्याच्यावर गुगल ओपन करूया. ट्रेडिंग व्ह्यू ऑप्शन ओपन केलं. टॅब बटन प्रेस करून मी मल्टिपल टास्क ओपन केलेले आहेत 1, 2, 3. ह्या तुम्हाला टास्क जर समजा ड्रॅग अँड ड्रॉप करायचे झाले तर मी लेफ्ट साईडला एक घेऊन गेलो. हा तुम्ही ॲडजस्ट करू शकताय मल्टिपल स्क्रीनमध्ये सुद्धा. जर समजा ह्या मॉनिटरला तुम्हाला 4 मध्ये स्प्लिट करायचं झालं, 4 टॅब ओपन करायचे झाले तर तुम्ही 4 पण करू शकताय. जर 2 पाहिजे असेल तर 2 करता येते. एक बिग स्क्रीन एक व्हर्टिकल स्क्रीन ओपन करायची झाली तर त्या पद्धतीने पण तुम्ही या पद्धतीने टास्क तुम्ही ओपन करू शकता. मी आता सिंगल व्ह्यू ओपन करून ठेवलेला आहे. या पद्धतीनं दोन्ही साईडला 2 ट्रेडिंग व्ह्यूचे टॅब्स ओपन केलेले आहेत. जर समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही आता निफ्टीचा चार्ट ओपन करणार असाल तर मी निफ्टी बटन ऑप्शन सिलेक्ट केला. या ठिकाणी माझे चार्ट सगळे प्रॉपर ॲनालिसिस करू शकतोय मी. तुम्हाला जे इंडिकेटर्स लावायचे आहेत ते तुम्ही लेफ्ट साईडच्या मॉनिटरमध्ये इंडिकेटर्स लावू शकताय. मी आता लेफ्ट साईडच्या मॉनिटरमध्ये चार्ट ओपन केलेला आहे, जो की निफ्टी 50मध्ये इंडेक्स सिरीजमध्ये 1 डेचा चार्ट ओपन केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी कॅन्डल तुमच्या वाईज 15 मिनिट 10 मिनिटाची ज्या वाईज तुम्हाला कॅन्डल लावायचे त्या पद्धतीने तुम्ही कॅन्डल लावू शकताय. प्लस तुम्हाला जे इंडिकेटर लावायचे आहेत ते इंडिकेटर सुद्धा तुम्ही ह्यामध्ये सिलेक्ट करून इंडिकेटर लावू शकताय.
तसेच आता मी लॅपटॉपमध्ये आल्यानंतर लॅपटॉपची जी कनेक्टिव्हिटी आहे ती सेपरेट ठेवणार आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला जर समजा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट ओपन करायचा झाला तर तो तुम्ही चार्ट ओपन करू शकताय. मी या ठिकाणी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करून चेक करणार आहे. तो तुम्ही जर आता जर ट्रेडिंगचे मेंबर असतील तर त्यांना ॲक्च्युली आयडिया असणार की बाबा चार्ट कशा पद्धतीने ओपन करायचे आहेत किंवा ते इंडिकेटर कशा पद्धतीने लावायचे. तर ते प्रत्येक मेंबर त्यांच्या यूजनुसार इंडिकेटर्स लावू शकतात. मी HDFC बँकचा ओपन करणार आहे इथं. तर या ठिकाणी मी HDFC बँकचा चार्ट ओपन केलेला आहे जो 15 मिनिटाचा आहे. यामध्ये पण तुम्ही जर समजा कॅन्डल चेंज करू शकताय, 15 मिनिट, 10 मिनिट, 1 आवर्स, 1 डे, ज्या पद्धतीने तुम्हाला लावायचे त्या पद्धतीने तुम्ही लावू शकताय. तसेच राईट साईडचा जो मॉनिटरचा आहे तो तुम्ही न्यूज जरी लावणार असाल, आता मी इथं जर समजा लेटेस्ट लाईव्ह न्यूज जरी लावणार असेल तर तुम्ही त्या ठिकाणी लाईव्ह न्यूज सुद्धा लावून ठेवू शकताय. आपण राईट साईडच्या मॉनिटरमध्ये लाईव्ह TV आपण न्यूज चॅनल लावलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही न्यूज प्लस चार्ट दोन्ही याच्यामध्ये स्विच करू शकताय. तिन्ही मॉनिटर तुम्ही सिंगल एका टचपॅडवरती वर्किंग करू शकताय. जर समजा तुम्ही या लॅपटॉपला एक्सटर्नल USB माऊस वगैरे कनेक्टिव्हिटी करून सुद्धा वापरण्यास करू शकताय. तसेच जर समजा असेच नवनवीन तुम्हाला टेक्निकल व्हिडिओची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या कॉम्प्युटरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन अपडेट आहेत ते तुम्हाला इझिली मिळून जातील. आणि या सिस्टीममध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा.